प्रीमियर लीग आपण पाहतो, अंतरली प्रीमियर लीग APL वर्ष पहिले खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्याने दिलंय ट्रॉफीज आपण बघितले तर प्रथम क्रमांक धोंडू कचरू पाटील यांच्या स्मरणार्थ पिंटू धोंडू पाटील, तसंच लालचंद्र धोंडू पाटील. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण बघितले तर ज्या ट्रॉफ्या आपण पाहू शकता सर्व उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर रोशन हल्या पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफ्या उपलब्ध आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. पुणे त्या मैदानाकडे घेऊन जातोय. स्पीडअप करायचा लवकर सामना. 4 षटकांचा सामना GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जयेंद्र संते हेडुटण्याचे आपण एक DJ ऑपरेटर, आमचे खूप चांगले ऑपरेटर आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर देखील भरपूर मान्यवर आहेत, त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुनाने हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी यतीन आणि आपण पाहू शकता यावेळेला प्रशांत कुंभारकर आणि आपण बघितले तर रोहित म्हात्रेला आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलंय. थोडंसं बातचीत करतायत करण काळनशे देखील. बघा मोबाईलचा कोणी वापर करू नका, पंचांनी देखील वापर करू नका. नक्कीच रवी म्हात्रे कॉल आलाय त्यांना. रवी भोईर उंबारली आपण मोबाईलचा कोणी वापर करू नका कारण सातत्याने सूचना केल्या जात आहेत. मगाशी देखील सामना गमावला आपण बोलले तर पहिला सामना आपण बोलले तर मैत्री 11 संघाने सामना गमावला होता आणि थोडंसं नाराज देखील झाले ते सुभाष पाटील. तर त्यांच्या सुपुत्राने देखील चुकीची कामगिरी केली आणि संघ पराभूत झाला. तर गोलंदाजी मार्कवर पांड्या येतो ज्याने मगाशी सामना जिंकून दिला होता. विपक्षी संघाला 43 धावा करू दिल्या नव्हत्या. तो पांड्या आता गोलंदाजी मार्कवर. बघा बॉल चेक करा. प्रशांत आपले ग्रामीणचे खेळाडू किती घाई करतात बॉल चेक करायला, पण हे दोन बॅट्समन बॉल चेक करत नाहीत. आता दशरथ पाटील असते तर दशरथ पाटीलने काहीतरी वेगळंच उत्तर दिलं असतं, पण काय YouTube आहे, आम्हाला पण बंधन आहे. तर पहिले षटक जोडतो पांड्या. 4 षटकांचा सामना, एकच षटक पॉवर प्ले असणारे. स्ट्रायकीला फलंदाज यतीनला आपण पाहू शकता. यतीन कशा प्रकारे बॅटिंग करतोय, भरपूर आपल्याला उमस जाणवते मैदानात. समालोचन कक्षामध्ये देखील पांड्या गोलंदाजी मार्कवर. सायकला यतीन. पहिला चेंडू अतिशय सुरेख ऑफ ड्राय बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जातो यावेळेला जमिनी लगत सीमा पार चौकार. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला, कारण का पॉवर प्लेचा षटक आहे आणि आता इथं मात्र आक्रमण करावं लागणार. पांड्यावरती आक्रमण केलं जातं यतीनच्या माध्यमातून. ज्या यतीनने माझी 45 धावांचं योगदान दिलं होतं, तो यतीन आता इथून पुन्हा एकदा नवीन इनिंग स्टार्ट करतोय. पांड्या राईट राहून तिकडे. चेंडू खूप चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्रक्षेत्रात या सर्कलमध्ये एक यंग ब्रिगेड खेळाडू आपण बोलले तर 9 वर्षाचा खेळाडू, 9 ते 10 म्हणजे आपण बोलले पप्पू यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगलं क्रिकेटचा वारसा त्याला घरातूनच लाभलाय. ज्याप्रमाणे सुखदेव काकांचे 2 सुपुत्र, आज पप्पू यांचे सुपुत्र. चिंतामणी जर 3 षटकार मारले तर प्रवीण पाटील यांच्याकडून पारितोषिक आले 3000 रुपये. चेंडू खूप चांगला होता, गुडलास पर टेक्काप होतोय. प्रमोद केने सोनार पडायला विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. तर डॉट चेंडूची समाप्ती ते प्रमोद केणे सोनार पडायला विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पांड्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला चिंतामण. चेंडू ऑन साईडला ग्लान्स करायचा होता यावेळेला, धाव मात्र मिळत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होती कारण चेंडू शरीराला ब्रश करून गेला होता. प्रशांत कुमारकरला पंचांच्या भूमिकेत पाहिलं, रोहित म्हात्रेला देखील पंचांच्या भूमिकेत पाहिलंय. किशोर भंडारी आणि रवी भोईर उंबारलीचे 2 चांगले आपण इथे खेळाडू आहेत. एक उंबारलीचा तर एक आपण बोलले तर दोन्ही 40 प्लसचे खेळ आहेत. उंबारली गावचा एक हेडुटणे गावचा. पांड्या पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर टाकला चिंतामणीला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने पूल केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. डीप बंद क्षेत्रक्षक येण्याआधी चेंडू सीमारेषा गाठतोय चौकार.
आपण सामना पाहतोय काव्य आणि तृष्णामध्ये आपण सामना पाहतोय. धनंजय पाटील यांची सुपुत्री. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. पांड्या थोडासा महागडा होतोय. पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती पांड्या. तो चिंतावण फुल टॉस आहे. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर गेला. बीट करून एकदा पूर्ण केले पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये 11 धावा. चांगला स्टार्ट दिलाय काव्य 11 संघाने. गावदेवी काव्य नायरा 11 आपण पाहू शकता. हा संघ बॅटिंग करतोय. पहिलं षटक संपलं. 11 धावा 10 फलक ते आलेत. तर स्ट्रायकरला येतील आपण पाहू शकता. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? नवीन गोलंदाज येतो यावेळेला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरं षटक. 4 षटकांचा सामना आहे. 5 प्लेयर आहेत. बाहेर लावू शकता आपण कारण 4 षटकांचा सामना आहे. प्रशांत कुंभारकर देखील थोडंसं आपण येतंय नाश्त्याचा स्वाद घेत आहेत. यावर्षी आपण विचार केला तर प्रशांत भरपूर मॅचेस देखील झाल्या आहेत. चालायचंच. इनफॉर्म कधी कधी आपण ते फॉर्म येतो कधी कधी जातो. मच्छिंद्र फुल टॉस. यावेळेला ऑन साइडला पूल केलाय. पांड्या आहे. मस्तक पे दस्तक. षटकार. तसं काय 10 फलकातील काव्य 11 संघाची बघा 70 धावा चेस केल्या आहेत आणि तिथून चांगली बॅटिंग केली. येतीन आता मात्र फॉर्म स्टेबल क्लास आपला दाखवतोय. पुन्हा एकदा इनिंग तीच इनिंग पुढे कंटिन्यू करतोय. मच्छिंद्रवरती हल्ला करतोय. तसं काय 10 फलकातील 17 धावा. मच्छिंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचन कक्षा एंडकडून राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. स्ट्राईकला येतीन. फुल टॉस. यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नव्हता. चेंडू जातो. यावेळेला मिडविकेटला डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय. पांड्या येतोय. चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. 2 धावा इथे घातक ठरू शकतायत का पाहायचंय. आणि पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच मात्र कोणाची खूण करत नाही. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 10 फलकातील 19 धावा. एक वेळेला असं वाटलं की जतीन आऊट होतात का काय. मगाच्या सामन्यात देखील धावबाद झाले होते. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. फार महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. मच्छिंद्र थोडासा महागडा पडतो कारण पांड्याच्या पहिल्या षटकात धावा आल्या त्या 11. ज्या पांड्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात मैत्री 11 संघाविरुद्ध. बघा मागे रिक्षा कुणाची बघा जरा. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला हुक केलाय. चेंडू खूप उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाशेवर. षटकार. बघा रिक्षा कुणाची मागे जरा बघा. रिक्षा मालक रिक्षाचा जरा नंबर सांगा. जीटीसीची मला वाटतं रिक्षा. तेजस आपल्या रिक्षा जीटीसी पण लिहून ठेवा. थँक्यू डीजे. 10 फलक आपण पाहू शकता. या षटकात आतापर्यंत 14 धावा आहेत. यातीने 2 षटकार दाखवलेत. मच्छिंद्र तो यातीन. शॉर्ट पिच आहे. पुणे ऑन साइडला पुल केलाय. 1 बाउंड. चेंडू जातं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. खराब गोलंदाजी. महागडी गोलंदाजी बघायला म्हणजे मच्छिंद्रच्या माध्यमातून यतीन खूप चांगली बॅटिंग करतोय.
शॉर्ट पिच होता यावेळेला, पुन्हा एकदा हाफ टॅकल होता ऑन साईडला. आपण इथं यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला काढायचा होता. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 29. दुसऱ्या प्रगतीपथावर आहे मच्छिंद्र गोलंदाजी मार्कॉस टाकला येथीनला आपण पाहू शकता. शॉर्ट पिच ऑन साईडला हुक केलाय, चेंडू खूप उंच गेला, पाणी आहे, चूक होणार नाही. चूक झालीये दुसऱ्या आट्यामध्ये आणि चेंडू तो चौकार. बघा पांड्याकडून झेल सुटला आणि झेलचं रूपांतर चौक्यामध्ये. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. या षटकात 22 धावा आहेत मच्छिंद्रच्या. काय बॅटिंग करतो यतीन, जबरदस्त बॅटिंग. 2 षटकाच्या समाप्तीत 33 धावा आपण पाहू शकता. 16.5च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. पांड्याने झेल सोडलाय. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, जलपान केलं जातंय खेळाडूंच्या माध्यमातून. पाण्याची मागणी केली जाते. मार्च महिना आहे कारण का पुढच्या रविवारी होळी आहे. होळीच्या आधी ही स्पर्धा. मनोज पाटील बघा पुरस्कार देत आपल्या खेळाडूंना, सर्व काही खायला देत आहेत, पण त्यांचं एकच म्हणणं, खा प्या पण सामना जिंकून द्या. एक मिनिट डीजे मास्टर, चिंतामणसाठी पारितोषिक आले प्रवीण पाटील यांच्याकडून बघा 3 षटकासाठी 3000 रुपये. म्हणजे गरमी वातावरणामध्ये गरम बक्षीस लावलंय, मोठं बक्षीस लावलंय. विशाल देखील जात आहेत, खेळाडूंना जलपान देऊन येत आहेत. तर गावातील प्रीमियर लीग आहे, APL अंतरली प्रीमियर लीग आपण पाहू शकता. खूप चांगलं आयोजन बघायला मिळतंय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण येतं रवी गोलंदाजी मार्कवर. सायकला चिंतामण चेंडू बॅट नाही खेळायचा असतो. गोलंदाजी बघायला मिळते. सांघिक यश मिळतं का पाहायचं इथे, आणि फलंदाज बाद. आता यतीन बाद होईल. यतीन बाद झालाय बघा. यतीनला बाद करणं जमत नव्हतं, पण त्या यतीनने मात्र विकेट फेकलाय. मगाशी देखील रनआउट, आता देखील रनआउट. डीजे आपण पहिले तर गावदेवी काव्या 11चे पॅकर्स मनोज पाटील बघा खेळाडूंना फ्रूटची व्यवस्था करून देत आहेत. केळी आहेत, ऑरेंज आहेत. नाही बरोबर आहे मनोज पाटील, आपल्या खेळाडूंना खाऊ दे, ताकद वाढू दे, ताकद वाढू दे. ताकद वाढल्यानंतर ते मैदानात ताकद दाखवतील, 10 का दम दाखवतील. GTC वाल्यांना पण द्या, पण धावा वाढवणार नाही बिलकुल. यतीननी विकेट का फेकला मला कळलं नाहीये, कारण एवढ्या जर धावा चांगल्या आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण ते संपलं होतं, तिसरं षटक प्रगतीपथावर होतं सुरू होतं, आणि जो चांगली बॅटिंग करतात तो यतीन आऊट झालाय. यतीन आऊट झाला, ज्याने 2 आपण इथे 2 षटकात 3 चौकार दाखवले. रवी तुम्हाला चिंतामणी चेंडू कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेलाय लॉंग ऑनला. मिसफील्ड झाले, थोडीशी 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. काव्या 11 संघाच्या आपण इथे गावदेवी काव्या 11, काव्या नायरा 11च्या आपण इथे 35 धावा. धावफल कधी लागला, एक गडी बाद. चिंतामणी चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला स्ट्राईक द्यायला आलाय तो नवीन फलंदाज आपण पाहू शकता रवी. चेंडू चेंज ऑफ पेस, फ्लॅट दिली होती, चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो. बॅटने खेळायचं होतं चिंतामणीला. रोहित वाटतं आपल्या गावातील खेळाडूशी काहीतरी बातचीत करतो की फिटनेस चांगलं आहे तुझं. बिग सपोर्टर आहे का. चेंडू स्टेप आउट झाले यावेळेला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू जातो कार्पेटला. लंग आउट, लंग ऑनला जोपर्यंत चेंडू फीड होईल एकच धाव मिळते. तसं काही धावफल करते आपण पाहू शकता 36 धावा. रोहित असा जर फिटनेस राहिला त्याचा तर मला वाटतं रनर लवकर घ्यायला लागेल त्याला. रवी तो धीरज, चेंडू खूप चांगला होता यावेळेला. फ्लाईट दिली होती चेंडूला, बॅट अँड बॉलमध्ये निघून जातो चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते रवीच्या माध्यमातून. खरं 2 षटकात आपण पाहिले तर
चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय. चेंडू गेला वाईट लॉंगॉनला. फॉर्मलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 38 धावा. 3 षटकाच्या 38 धावा. या षटकाचा विचार केला तर रवीने खूप चांगली गोलंदाजी केली. धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 आणि एक सांघिक यश देखील त्याला मिळालंय. संघाला एक सांघिक यश मिळालं. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं या बेला आपण म्हणजे तर पुरुष 11च्या माध्यमातून. पप्पू येतोय कृष्णा 11च्या माध्यमातून. पप्पू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. चिंतामणी सर्वात महागडा खेळाडू चिंतामणी. गणपतीचं नाव. फुलटॉस ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला सुरेख टायमिंग बघायला मिळालाय. चेंडू जातो यावेळेला जमिनी लगत दणदणीत चौकार. 42 धावा. धावा धावफल खात्यामध्ये पाहू शकता. पप्पू गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवट षटक. चांगली बॅटिंग करतो यावेळेला चिंतामणीने बघितलं. आक्रमण सांभाळलंय कारण का आपण इथे यतीन बाद झाला त्याच्या चुकीमुळे. धीरज नो स्ट्राईकला आहे पप्पू. चेंडू यावेळेला पाठलाग केला होता चेंडूचा. यष्टीरक्षक भेट होतो. एक धाव देखील इथे मिळते. अव्वांतरच्या स्वरूपात पंच वाईट चिकून 1+1 धावा मिळतात. पप्पू करतोय का एक्झॅक्टली. आज भरपूर वाईट चेंडू टाकले आहेत पप्पूने. तर संख्या 44 म्हणजे प्रशांत विपक्षी संघाला मदत करतोय पप्पू. आ बैल मुझे मार. प्रशांत आपण बोलले तर आमचे चांगले पंच आहेत. पप्पू फुलटॉस आहे. फायदा उचलत नाही पंच. नोटची खून करतात यावेळेला. पुन्हा एकदा 1+1 धावा मिळतात आणि येणारा चेंडू फ्रीट. धावसंख्या 10 फलकाती 46. पप्पू जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा मगाशी बघितलं 13 चेंडूचं षटक फेकलं. आता देखील 8 चेंडूचं षटक फेकावं लागणार आहे. अजून चेंडू बाकी आहेत काही. पप्पू गोलंदाजी मार्कवर टाकला. चिंतामणी. पप्पू तो चिंतामण. फुलटॉस लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. नो चेंडू होता पण कारण का फ्रीडचा चेंडू होता हा. संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता 47. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पप्पू गोलंदाजी मार्कवर टाकला. धीरज. हा चेंडू यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 53 धावा. खूप चांगलं संगीत ऐकवलंय. 3 चेंडूचा खेळ बाकी. डीजे मास्टर बघा किती हुशार आहेत. चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड कुठं होतं पाहिजे. नोमॅन लँड्स मध्ये लँड होतं यावेळेला. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पाहिजे तिसरी धाव पूर्ण होते का. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 56. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काव्य 11 संघाने 70 धावा चेस केल्यानंतर आत्मविश्वास बघा किती वाढलाय. अजून एक षटक जर असतं 5 षटकात तर नक्की 70+ धावा झाल्या असत्या. सायकलला फलंदाज चिंतामण. पप्पू राईट आर्म राऊंड द गड्डा मारा करतोय. चेंडू खूप चांगला यावेळेला. फ्रंट फुटर सॉफ्ट टेनिस चेंडूला पुश करायचं होतंय. डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू बाकी आहे. 56 धावा झाल्या. 57-58 धावांचं लक्षात पाहायचंय. या चेंडू डॉट जातोय की सिंगल डबल येते. पप्पू गोलंदाजी मार्कवर टाकला. चिंतामणीला आपण पाहू शकता. राईट राऊंड कडे मार्क होतोय. फुलटॉस यावेळेला चेंडू उंच गेलाय. स्वतः पप्पू येतोय यावेळेला. कॉटन बॉलची संधी आहे. काय झेल घेतलाय. अफलातून झेल. आणि याच्या तऱ्हेने पहिलं सत्र संपतं. यावेळेला आपण येतोय
कवेल संघाने प्रथम बॅटिंग करताना विकेट गमावले. तब्बल 56 धावा केल्या आणि विकेट गमावले. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. दोन गडी बाद 56-57 धावांचं लक्ष्य यावेळेला आपण पाहू शकता तृषा इलेव्हन संघासमोर. सत्तावन्न धावांचं लक्ष्य यावेळेला आपण पाहू शकता. 4 षटकामध्ये 14.25च्या ससाने धावा कुठाच्या आहेत. प्रशांत कुंभारकर देखील आम्हाला जॉईन होत आहेत. स्वागत आहे प्रशांत. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण मिळते काव्य 11च्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन रामदास येतो स्ट्रायकेला. फलंदाज पप्पूला आता पास व्हायचा असेल तर चांगला अभ्यास करावा लागणार, चांगली बॅटिंग करावी लागणार आहे संघाला विजय मिळवायचा असेल तर. सागर म्हात्रे पंचांच्या भूमिकेत पाहू शकता आपण. गावचे काळ गाजवला ज्यांनी फुलटॉस ऑन साईडला आपण चेंडूला फेकून देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा येतो यावेळेला. 9 आणि 1+4 धावा आपण पाहू शकता यावेळेला. चौकार आणि धावसंख्या आपण पाहू शकता. 5 आघात केला आणि येणारा चेंडू फ्रीट. थँक्यू डीजे. संख्या 5 ने आघात केला. येणार चेंडू फ्रीड आहे. पप्पू बायचा कशा प्रकारे सुरुवात करतोय. स्टेप आउट झाले. ऑन साइडला लॉप केलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंगच्या मधून षटकार. थँक्यू डीजे. परमेश माळवे काय रचना करतील गीताची सांगू शकत नाहीये. पप्पू मात्र चांगली बॅटिंग. एकनाथ माळी सॉरी परमेश माळी नाहीये, एकनाथ माळी आहेत. एक रायगडचं भूषण गायक आणि परमेश माळी आपल्या बघितलं तर ठाणे जिल्ह्यातील आमची अनबॅन शान आहे.
चेंडू ऑन साइडला पूल केलाय, पॅरलल स्ट्रोक बघायला मिळालाय, चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. कमी मगाशीच म्हणतो पप्पूला पास व्हायचं असेल तर बॅटिंग चांगली करावी लागणार आहे, संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर, आणि ती बॅटिंग आता करतोय. पप्पू काय बॅटिंग करतोय बघा. 17 धावफलकाती लागल्या आहेत. प्रशांत कुंभारकर, हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. काल ऑस्ट्रेलिया आपण मित्रांनो इंग्लंड संघाने जी सुरुवात केली ती आपण म्हटले तर बटलर आणि मलामनी असं वाटतं की सामना लवकर जिंकतील, पण काय गोलंदाजी केली. एकाच षटकामध्ये शार्दूल ठाकूरने मद्रास कमबॅक करून दिला आणि तिथून मात्र तो संघ पराभूत झाला 36 धावाने. फटाके देखील आले आहेत, म्हणजे संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. धनाजी पाटीलला देखील कॉल येत राहत आहेत सारखे. दुसरा विजय संपादन होतं का पाहिजे. हा चेंडू यावेळेला आपण बघितले तर यावेळेला आपण इथं शरीराचा वेध घेतोय, असं वाटलं तर पप्पूला की डॉट चेंडू जाईल. 17 धावा फलकात आहेत, अजूनही 40 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. 57 धावांचं लक्ष आहे. स्टार्ट खूप चांगला दिलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता रामदास, स्ट्रायकेला पप्पू. ऑन साइडला पूल केलाय, चेंडू गेला यावेळेला लॉंग लेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून, षटकार. जबरदस्त आवाज एकनाथ माळी यांचं आपण म्हणले तर भरपूर क्रिकेटवरती गीतं गायल्यात त्यांनी. 23 धावा. जसा जसा षटकार चौकार येतोय धनाजी पाटीलच्या चेहऱ्यावरती सुमित हास्य निर्माण होतोय. कुठेतरी आपण बघितले तर काव्यालयनचे पॅकर्स मनोज पाटीलनी केळ्याचा हार दिलाय, तो कुठेतरी वजनदार झाल्यात खेळाडू, हालचाल होत नाहीत, शॉर्ट पिच गोलंदाजी होते. रामदास, हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, पॅरलल स्ट्रोक बघायला मिळालाय, 55 षटक काय तो पाहिजे, षटकार. धावसंख्या 29. एक चेंडू अजून बाकी आहेत. आता मात्र मनोज पाटीलच्या चेहऱ्यावरती थोडंसं सुमित असं दिसत नाही, थोडा नाराज दिसतोय. का नाश्ता दिला, का फळ फ्रूट दिला, आणि कुठेतरी वजन वाढलंय, त्यामुळे गोलंदाजी चांगली होत नाहीये. प्रीमियर लीग आहे. पुन्हा एकदा रामदास गोलंदाजी मार्कवर शकला. पप्पू का बॅटिंग करतोय. हा चेंडू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरना, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराने वाढते, धावसंख्या 33 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पप्पूने बघा सामना खुला केला. पहिल्या षटकात 33 धावा, उर्वरित समीकरण 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. बघा धनाजी पाटीलच्या चेहऱ्यावरती सुमित असं दिसतंय, कारण दुसरा विजय मिळवतात का पाहायचंय. पांडे देखील थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांच्या षटकात धावा जास्ती गेले ते येतील. चेंडू त्यांचा वेध फलंदाज बाद, समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 17 चेंडू ते 24 धावांची गरज आहे. सामना इथूनच जिंकू शकतोय आपण. इथे काव्या इलेव्हन संघ वापसी करू शकतोय, पण त्यासाठी विकेट त्यांना फार म्हणतात, विकेट घेणं गरजेचं आहे. 75 नवीन बॅट्समन कोण येतो यावेळेला. रवी उर्फ आपण बघितलं तर नाव घेणार नाहीये. रवी येतोय, रवी हजारे, रवी पाटील. विकेट गेला एका प्रशांत. इथून मात्र विकेट जर मिळवले आपण इथं रेग्युलर इंटरेस्टमध्ये या गोलंदाजांनी सातत्याने विकेट आणि आपण इथं चांगले डॉट चेंडू फेकले तर वापसी करू शकतो का वेलेन संघ. एक गडी बाद, 33 धावसंख्या. पप्पूला बॅटिंग कधी येते पाहिजे, पप्पूला स्ट्राईक कधी येते, कारण आज षटक फार महत्वाचं आहे यतीनचं. यतीनने विकेट मिळवलं. यतीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे, खोदून काढला यावेळेला.
लॉंगॉनला चेंडू जातो. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल खाते आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा येणारे. आपण मिळतो 16 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. यतीन गोलंदाजी मार्कवर. सेकंडला पप्पूला आपण पाहू शकतो. पप्पू कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू जी लागते. चेंडू यावेळेला वेगाने मागे सरकतोय. शॉर्ट थर्ड फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतो. यतीनचं कौतुक करेल बघा. यतीन गोलंदाजी मार्क शकला. पप्पू चेंडू यावेळेला आपण म्हणले तर फुलेंडिलोचा चेंडू होता. यष्ट्या मात्र इथं उद्ध्वस्त होत नाहीयेत. यतीन थोडासा नाराज होतोय. काय गोलंदाजी केली बघा. पहिल्या षटकात 33 धावा आल्यानंतर या षटकात मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत एकच धाव दिली आहे. समीकरण बदलतंय. येणारे 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. असं वाटलं की दुसऱ्या षटकात सामना क्लोज पण जवळ येऊन टेपेल, पण आता थोडासा मात्र सामना आपण बघले तर आता मात्र बॅलन्स सामना बघायला मिळतो. दोन्ही संघ इथून जिंकू शकतात. चेंडू खोल टप्प्यात होता. डान्सिंग डाऊन फटका बघायला मिळालाय. चेंडू मिडू केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव समाधान लागतंय. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता यावेळेला 35 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू 22 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. पण रवी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. इथून जर डॉट चेंडू गेला तर 22 धावा कराव्या लागतील. आपण इथं विपक्ष संघाचा विकेट गेल बघितलं तर विचार केला तर कव्वेलन संघाचे विकेट स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी केली आहे. यतीनची गोलंदाजी आवडल्याचं टाळ्या होऊन जाते. या षटकात फक्त आणि फक्त धावा द्या 2. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. 11 चालू शकतायत कारण की कव्वेलन संघाचे गडी बाद झाले. ते तब्बल विचार केला तर 2 गडी बाद झाले. ते एकच गडी बाद झाले. आपण इथे त्रिशाईल संघाला आपण इथे 21 चालू शकतात विकेट न गमावता. बघा मैदानावर थोडस आपण वादळ निर्माण झालंय. वादळ मैदानावर कोण निर्माण करतोय. रवी की आपण म्हणजे तर पप्पू गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला गोलंदाज धीरज येतोय. धीर ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. यतीने सामन्यामध्ये आव्हान टिकून ठेवलंय आतापर्यंत. जो यतीन दोन्ही वेळा धावबाद झालाय. यतीनला मात्र सांघिक यश मिळवलं विपक्ष संघाने. स्वतःनी बाद झाला नाहीये. तो त्याच्या चुकीमुळे तो बाद झालाय कारण त्याला विपक्ष संघाच्या गोलंदाजीने बाद केलं नाहीये. फुल तो आज यावेळेला आपण म्हणजे तर यष्टीरक्षक बीट होतो. यावेळेला 21 धावांची गरज. 11 चेंडूंमध्ये प्रशांत सामना होता कुठे आलाय कुठे. पहिल्या षटकात 33 धावा. यतीनचं कौतुक करेल. त्यानंतर गोलंदाजीला आलाय धीरज आणि रवी. आता 11 चेंडू 21 धावा. 20 चालू शकतात विकेट न गमावता. धीरज रवी बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. यावेळेला डीप मधनं चेंडू वेगाने सीमारेषा सतरा धावांची गरज आहे. अजून धावा फलकाते धावा आले 40. पंच वाईटची गुण करतायत. तर आपण पहिले तर ज्यांचं नुकतंच आगमन होतंय एक कार्यकुशल खरं व्यक्तिमत्व आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. दादा देखील आपण इथे मास्कचा वापर करतायत. मास्क सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवा.
व्यासपीठावर आगमन होते त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, कारण कोरोनाचा आपण म्हणतो सावट अजूनही कमी झालं नाही. कल्याण डोंबिवलीवर वाढत चाललाय. फुलटॉस ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातोय 2 सेट गॅप पण मिडविकेटरनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. तर संख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 43 धावा. अजूनही आपण तर 15 धाब्यांची गरज आहे. जय गौदे क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली प्रीमियर लीग 43 झाल्या. 14 चालू शकतात विकेट न गमावता. धीरज गोलंदाजी मार्क टाकला. रवी चांगली बॅटिंग करतोय. चेंडू बॅकफुट गेला, स्क्वेअर कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते रवीच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 45 धावा आपण पाहू शकता. 57 धावांची गरज आहे. पंचेचाळीस धावा. चेंडू लाईन पावी लागणार आहे. पंच वाईड चिकून करतायत. धावसंख्या धाव फलकाती 46 धावा आपण पाहू शकता, कारण 57 धावांचं लक्ष असताना धाव फलकाती धावा आल्यात 46, म्हणजे 11 धाव्यांची गरज आहे. 10 चालू शकतात. धीरज गोलंदाजी मार्कवास टाकला. रवी स्विच इट, फक्त दिशा. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. चेंडू जातो या थर्डमॅन सीमारेषा पार, चौकार. बघा बुद्धीचा वापर केला जातो क्रिकेटच्या आपण बोलले तर रवीच्या माध्यमातून. एक चेंडू अजूनही बाकी आणि 7 धाव्यांची गरज आहे. 50 धावा धाव फलकाती. खूप चांगली बॅटिंग करतो या वेळेला. आपण मध्ये कौतुक करेल मी रवीचं देखील. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 7 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूंमध्ये का बॅटिंग केली. पप्पूने पहिल्या षटकात सामना खुला केला. 33 धावा कुठल्या. 4 षटकार 1 चौकार दाखवलाय. धीरज चेंडू पुण्याचा बॅकपड जाऊन स्क्वेअर कट करतोय. 2 क्षेत्र गॅप मध्ये चेंडूला काढायचं होतं या बेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबतो या बेला. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जोपर्यंत फीड होईल. 1 धावेने संघाची धावसंख्या 51. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. आणि मैत्री 11 संघाचे संघनायक टॉससाठी या. हत्विक आणि मैत्री 11. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 5 चालू शकतात. तर गोलंदाजी मार्कवर येतोय बडे बॉय अनिकेत येतोय. अनिकेत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पण जेव्हा आनंद दुगणा होईल, कारण तुम्ही सामना जिंकून द्याल तेव्हा प्रशांत. अनिकेत आज त्यांचा खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 5 चालू शकतात. तर विकेट जर बघितलं तर कबेलन संघाचे विकेट गेल्या 2. तृषाचे संघ आपण बघितले तर विकेट गेले फक्त 1. अनिकेत गोलंदाजी मार्कवास टाकला. रवीला आपण पाहू शकता. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला या वेळेला. खराब शॉट सिलेक्शन. येणारे 5 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. रवी सांगतात काही हरकत नाही. एक चेंडू डॉट गेला तरी माझ्यामध्ये ताकद आहे, गुणवत्ता आहे. मी इथून चौकार षटकार मारून सामना संपवेल. अजून एक चेंडू जर डॉट गेला तर दबाव निर्माण होईल. 5 चालू शकतात. 5 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज आहे, पण 5 चालू शकतात. हा चेंडू बॅकपुढे जाऊन पंच करतोय चेंडूला. चेंडू जातो डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. चेंडूला फीड करतोय. 2 धावा पूर्ण केल्या पाहिजे. 3री धाव होते का. 3 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. आणि आता येणारे 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चालू शकतात. चांगले फाईट बॅक केले, मी कौतुक करेल यतीनचं. काय गोलंदाजी केली त्या षटकामध्ये. फक्त 2 धावा देऊन 1 गडी बाद केलं होतं. रवीने देखील चांगली बॅटिंग केली. पप्पूने देखील आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल विचार जर केला. 29 धावांचं योगदान दिलंय. पप्पूसाठी जरा टाळ्या होऊन देते. खूप चांगली बॅटिंग केली आणि तेवढंच चांगली साथ लाभते त्याला रवीची. अनिकेत
चेंडू एज घेऊन चेंडू जातोय यावेळेला थर्डमॅन सीमारेषा पार आणि अशा तऱ्हेने दुसरा सामना जिंकतो यावेळेला तृषा 11 दोन सामने जिंकून पुढे सरकतोय. तर विनंती करतोय थँक्यू डीजे. चला हात्विक 11 आणि मैत्री 11 संघाचे कॅप्टन या टॉससाठी. त्या सामन्याचा मारत मॅच नो डाऊट ज्याने सलामी लावून खूप चांगली बॅटिंग केली. गोलंदाजीला पैसे त्याला पप्पू या